प्राध्यापक सद्गुरू श्री पै माऊली आणि मातृतुल्य शारदामाई यांना वंदन करते मी इथून. आणि जीवनविद्येचे खंबीर नेतृत्व आणि यूथ मेंटॉर श्री प्रल्हाददादा पै आणि मिलन वहिनी यांना माझा दंडवत. आणि इथे जमलेले सर्व सद्भक्त भाविक माझे गुरुबंधू आणि भगिनी यांना माझा प्रेमाचा विठ्ठल विठ्ठल. मी इथे सुखसंवाद करायला उभी आहे तुमच्यासमोर. सुखसंवाद म्हणजे माझ्या आयुष्यात सद्गुरू कृपेने जी काही सुखांची मालिका आली त्याच्याबद्दल थोडक्यातच सांगणार आहे मी. माझं नाव रश्मी तावडे. माझं शिक्षण मी BSc केलेलं आहे साठे कॉलेजमधून आणि मी बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे. मी सध्या ऑरज ज्वेल्स येथे परचेस मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. माझं शिक्षण आणि हे सगळं फार चांगल्या रीतीने पार पडलं. मी साधारण मिडल क्लासमधली मुलगी होते. आईवडील अतिशय प्रेमळ, कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. आणि त्याच्यामुळे माझे वडील अतिशय म्हणजे आयुष्यात शिक्षण, संगत आणि मेहनत या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत हे माझ्या वडिलांना आधीच कळलं होतं. आणि ते आरे कॉलनीमध्ये सिनियर क्लर्क म्हणून म्हणजे काम करायचे. त्याच्यामुळे आम्हाला चांगली संगत मिळाली, आमच्यावर चांगले संस्कार होत गेले. त्याच्यानंतर माझं जी आमची शाळा आहे अभि गोरेगाव पश्चिममधली, त्या शाळेची मी विद्यार्थिनी. अतिशय चांगल्या सोसायटीमध्ये उन्नतनगर गोरेगाव पश्चिम इथे त्यांनी म्हणजे आम्ही वाढलो आणि चांगल्या शाळेत आमचं शिक्षण झालं. आणि शाळेत जाताना अंबामाता मंदिराच्या कडूनच आमचा रस्ता होता माझा. आणि त्यावेळेला सोशल मीडिया नसल्यामुळे आम्ही मुलं सगळे फलकच वाचत जायचो. म्हणजे दुकानावरच्या पाट्या सोडू नका की फळे सोडू नका. तर त्याच्यावर मी नेहमी सद्गुरूंच्या प्रवचनाची अशा 2 ओळी वाचायचे, कारण तेव्हा सद्गुरूंचं प्रवचन तिथे चालायचं. इथे जमलेल्या बहुतेक नामधारकांनी, ज्येष्ठ नामधारकांनी म्हणजे तिकडे पण सद्गुरूंचा अनुग्रह घेतला असेलच. तर तिथे जाता येता मी ते वाचायचे आणि ते माझ्या अंतर्मनात नकळत इतकं खोलवर रुजलं की माझं लग्न एका नामधारकाशीच झालं. आणि मी नामधारक म्हणजे मी जीवनविद्या असलेल्या कुटुंबातच माझं लग्न झालं. हे सगळं घडतं कधी, जेव्हा आपल्या आईवडिलांची पुण्याई आपल्या पाठीशी असते. माझ्या आईवडिलांच्या पुण्याईमुळेच माझं शिक्षण झालं आणि नंतर मला म्हणजे चांगली नोकरी लागली. मी रॉ मटेरियल ॲनालिस्ट म्हणून काम करायला लागले रेनबो इंकमध्ये सांताक्रूजला. आणि 2च वर्षात माझी प्रगती झाली आणि मी तिथे HOD म्हणून माझी नेमणूक झाली. पण काही कारणाने ती कंपनी बंद पडली आणि नंतर लहान मी अशा नोकऱ्या करत होते. पण त्याच्यानंतर झालं असं, मला आमच्या नणंदबाई सौ गीताताई त्यांनी मला जॉब लावला आणि तिथे मी रुजू झाले. आणि माझं लग्न झालं होतं तोपर्यंत. आणि मी लग्नानंतर सद्गुरूंच्या प्रवचनाला गेलो आम्ही आणि तिथे मी सद्गुरूंना प्रथम पाहिलं. म्हणजे असं प्रत्यक्ष ऐकून होते किंवा घरात जीवनविद्या असल्यामुळे हरिपाठ आणि सगळं म्हणजे अशी विश्वप्रार्थना चालू होती. आणि सद्गुरूंना मी प्रत्यक्ष पाहिलं, सद्गुरू बोलले तिथे आणि त्यांना बघून मला एक विलक्षण आनंद झाला. माझ्या मनात लहानपणापासूनच एक प्रश्न होता की माझे वडील इतके चांगले होते, कष्टाळू होते, प्रामाणिक होते, पण त्यांच्या आयुष्यात कधी सुख नाही लाभलं, त्यांना कधी आनंद नाही मिळाला, ते कधी मी सुखी त्यांना बघितलं नाही. तर जेव्हा मी सद्गुरूंना बघितलं सद्गुरूंनी त्या प्रवचनात सांगितलं की तुम्ही चिंता करता त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात दुःख येतं. आणि माझे वडील नेहमी चिंता करायचे. त्याच्यामुळे झालं असं की त्या प्रवचनात सद्गुरूंनी आपल्या विचारांची ताकद सांगितली. आपण शुभ विचार केले पाहिजेत हे सांगितलं. आपलं शुभ चिंतन असलं पाहिजे हे सांगितलं. शुभ चिंतनाने आपली शुभ नियती निर्माण होते आणि आपल्या आयुष्यात सुख येतं. हे जेव्हा मी ऐकलं तर त्यावेळेला मला इतकं छान वाटलं ते ऐकून. माझ्या लहानपणीचा जो प्रश्न होता तो तिथे एकदम मिटून गेला आणि मी सद्गुरूंचे मनोमन आभार मानले. त्याच्यानंतर आणि जसं मी सांगितलं, मला गीताताईंनी आमच्या जॉबला लावलं आणि माझं वेगळं फील्ड होतं ते. आणि वेगळं फील्ड असल्यामुळे मी सायन्स बॅकग्राऊंड होते आणि इथे मी स्टोअर असिस्टंट म्हणून जॉईन झाले. तर हे फील्ड टोटली वेगळं होतं. तिथे ॲज अ फ्रेशर मला काम करायला लागलं. मग तिथे काम खूप आणि पगार कमी असं चाललं होतं. पण आम्ही सद्गुरूंची प्रवचनं ऐकायचो. त्याच्यात सद्गुरू सांगायचे लव वर्क ब्लेस ऑल. मग ह्याचा मी काय केलं, मी तिथे सद्गुरूंचा स्टिकरच घेऊन गेले आणि माझ्या टेबलच्या बाजूनच लावला. आणि मी जाता येता मला ते डोळ्यावर विश्वप्रार्थना अशी पडायची आणि मी म्हणत जायची. आणि त्याच्यानंतर मी असंच माझं काम चाललं होतं, माझी प्रगती होत होती आणि मला दिवस गेले आणि सगळीकडे आनंद झाला. सगळे खुश झाले, माहेरचे सासरचे,
पण त्याच्यामध्ये काही मेडिकल माझ्या कॉम्प्लिकेशन झाल्या आणि माझं ॲबॉर्शन करावं लागलं. त्यावेळेला मी फार खचले होते. म्हणजे माझी शारीरिक आणि मानसिक फार हानी झाली होती. पण माझ्या आईने आणि बहिणीने मला खूप खूप सांभाळलं. माझी सासरची मंडळी जीवनविद्येत असल्यामुळे ते शहाणपण होतं त्यांच्याकडे, त्यांनी मला सपोर्ट केला. नंतर माझी मी ती लीव संपवली आणि परत रुजू झाले कामावर. आणि सद्गुरूंची कृपा इतकी आहे माझ्यावर किंवा सर्वांवरतीच की मी 1च महिना झाला होता मला, आणि त्याच्यानंतर मला एका जॉबची ऑफर आली. माझ्या एका कलिगने सांगितलं की तुला असं गोरेगावला एक आहे वॅकन्सी, तू ट्राय कर. तर मी तिथे गेले. म्हणजे माझा नोकरीचा पिरियड फक्त 6 महिन्याचा होता आणि त्याच्यानंतरचा 1 महिन्याचा पिरियड होता, जे माझं नवीन फील्ड होतं. आता इथे गंमत अशी झाली की मला त्यांनी गोरेगावचं जे ऑफिस होतं, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन होतं BSc माझा कोर्स होता, तर त्या शिक्षणामुळे आणि माझ्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना काही भावलं असेल, त्यांनी मला तिप्पट पगाराची नोकरी दिली. आणि ती ऑफर मी स्वीकारली आणि मी परत माझ्या जुन्या ऑफिसमध्ये आले आणि मी नोटीस पिरियडमध्ये मी रेजिग्नेशन दिलं. आता झालं असं, माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता. आपण खूपदा असं म्हणतो की आपल्याकडे ही वस्तू नाही, ती वस्तू नाही, पण तो मोबाईल नव्हता. हे माझ्या कसं पथ्य पडलं ते मी तुम्हाला सांगते. मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे माझा नोटीस पिरियड संपत आला आणि 4-5 दिवस बाकी होते आणि तिथल्या HR मॅनेजरचा फोन आला. बरं, माझ्याकडे मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या रिझ्यूममधून त्या कंपनीचं नाव आणि त्याचा नंबर शोधला. आणि नंबर शोधल्यानंतर त्यांनी मला फोन केला इंटरकॉमवर. म्हणजे माझ्या टेलिफोन ऑपरेटरने मला फोन ट्रान्सफर केला आणि म्हणाले असे फोन करतायत. तर मला थोडं टेन्शन आलं, कारण आपण पहिला विचार निगेटिव्हच करतो. तर मी म्हटलं बापरे, ह्यांनी मला रिजेक्ट केलं की काय. पण त्यांचा फोन आला आणि मला म्हणाले हॅलो मॅडम. आणि मी काय बोलायच्या आत्ता म्हणाले आप जॉईन करोगे ना. तर मी काय बोलेच ना. तर म्हणाले देखो हम आपका सॅलरी और बढ़ाएंगे. तर अशा प्रकारे मला आणि पगार माझा वाढला आणि मी तिथे रुजू झाले. आणि म्हणजे सद्गुरू आपल्याला जे सांगतात ते आपल्या जेव्हा अंगवळणी पडतं तेव्हा आपल्या आयुष्याचा कशी भरभराट होत जाते. त्याच्यानंतर विरारला राहायला गेलो होतो. तर विरारला असताना तिथे आम्ही काळोखे मॅडमच्या घरी आमचं थोडंसं होतं जाणं येणं, किंवा कार्यात थोडंफार सहभाग घ्यायला लागला. आणि आम्ही मग तिथे सद्गुरूंचं प्रवचन होतं, तिकडे मी माझ्या माहेरच्या मंडळींना बोलवलं सगळ्यांना. आणि थोडं सद्गुरू कक्षात मला थोडीशी संधी मिळाली आणि आम्ही ऑफिसला वगैरे जायचो. म्हणजे जेव्हा कार्यक्रमाच्या आधी थोडी तिथे मैदानावर तयारी करायचो. ते छान तो अनुभव होता आमच्या आयुष्यातला. मग विरारवरून आम्ही जेव्हा परत इथे आलो कांदिवलीला, तर मी परत दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिले. आणि ह्यावेळेला मी ठरवलं की आपण बाबा काळजी घ्यायची सगळं. पण काहीतरी वेगळंच होतं आणि सेम बाळाला सेम कॉम्प्लिकेशन झाले आणि परत मला त्या प्रोसेसमधनं जावं लागलं. मला ते बाळ ॲबॉर्ट करावं लागलं. आणि मी तिथे राहिले होते रात्रीचे. तर तिथे एक बाई, त्या नर्सेस आपापसात बोलत होत्या की म्हणे एका बाईला तर असं 9 वेळा झालं आहे. तर मी ते ऐकलं, पण मी लक्ष नाही दिलं. मी म्हटलं नाही, माझे सद्गुरू आहेत, मला बाळ होणार. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या डॉक्टरांना भेटायला गेलो, कारण सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं आहे, वस्तुस्थितीचा स्वीकार करा, मगच तुम्हाला मार्ग दिसेल. तर आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना गेलो. त्यांनी काही रिपोर्ट्स काढायला सांगितले. आम्ही काढले. त्यांच्यासमोर बसलो, मी आणि मिस्टर. तर ते म्हणाले की तुम्हाला रुबेला नावाच्या काहीतरी इन्फेक्शन झालं आहे. आता मी कधी हे नाव ऐकलं नव्हतं, मी वाचलं नव्हतं. तर म्हटलं मग काय झालं ते, तुम्ही मला औषध द्या. तर ते म्हणाले की नाही, ह्या इन्फेक्शनमध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्या स्त्रिया आई बनू शकत नाहीत. तर मी म्हटलं की नाही, काहीतरी उपाय असेल. नाही म्हणे, तुम्ही आता जा. आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर फार वाईट वाटलं, खचले होते जरा मनातून. पण हातात काउंटर होता माझ्या ना. मग मी विश्वप्रार्थना करत होते. मिस्टरांना म्हटलं चला आपण जाऊया. मग आमच्या गोरेगावच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. ते फार ज्येष्ठ आहेत आणि त्यांचे पण मी आभार मानते या क्षणी. आणि त्यांनी त्यांच्या सुनबाईला फोन केला, जी गायनेक आहे. आणि मी त्यांच्याकडे फार आशेने बघत होते डॉक्टरांकडे आणि मी प्रार्थना करत होते. आणि मग त्या सुनबाईने सांगितलं की 100% तिला इन्फेक्शन आहे, नो डाऊट तिला ते आहेच. पण पॉझिटिव्ह पार्ट असा आहे की तिच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज हा प्रकार बहुतेकांना माहीत असेल की आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवणारी ती गोष्ट असते. म्हणजे जरी मला इन्फेक्शन होतं तरी माझ्या माऊलीने मला त्याला प्रतिकार करण्याची ताकद दिली होती. मी सद्गुरूंचे मन आभार मानले. आणि परत आमचं रुटीन सुरू झालं. आणि सद्गुरूंनी नेहमी सांगायचे की तुम्ही सगळ्यांशी व्यवहार चांगला ठेवा, कोण कधी तुमच्या कामाला येईल माहिती नाही. तर असे आमचे सगळ्यांचे व्यवहार चांगले असायचे. मी आणि मिस्टर, मी थोडी जरा तापट असले तरी मिस्टर माझे शांत आहेत, मला नेहमी गप्प करत असतात.
तर माझे भाऊजी मोठे की ज्यांच्याशी आमचा बराच वर्ष काही संबंध नव्हता, फोन नाही काही नाही, त्यांचा अचानक त्यांना फोन आला आणि ते म्हणाले मालाड वेस्टला काही फ्लॅट्स आहेत, तुम्ही बघायला या. आम्ही गेलो तिथे, आम्हाला फ्लॅट्स आवडला. माझे सासू सासरे, आमच्या नणंदबाई, आमचे दीर सगळे आले तिकडे आणि आम्ही पैशाची जुळवाजुळव करून तो फ्लॅट घेतला. आता फ्लॅट घेतला तेव्हा मी माझी ट्रीटमेंट स्टॉप केली होती आणि कारण पैसे सगळे इथे टाकले आम्ही. त्याच्यानंतर मग ती नवीन बिल्डिंग होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी वास्तुशांती वगैरे सगळं सोपस्कर केलं. आम्ही मात्र आमच्या सद्गुरू माऊलींचा फोटो ठेवला, हात जोडले, कृतज्ञता व्यक्त केली आणि राहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक मला हे म्हणाले, आज कळमकर काका भेटले होते. तर कळमकर काकांनी त्यांना सांगितलं की मी सद्गुरूंशी बोलतो, तू भेटायला ये. आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर मी ह्यांना कसं म्हणते की आपण कसं जाणार भेटायला, माऊलींनी कार्य करायला सांगितले, आपण तर करत नाही. तर ते म्हणाले मला काही माहीत नाही, मी काकांना नाही म्हणू शकत नाही, आपल्याला जावं लागेल. बरं, आमचं कार्य म्हणजे कसं होतं, आम्ही जिथे जिथे प्रवचन असायचं ना, आम्ही तिथे तिथे जायचो, अगदी शेवटपर्यंत थांबायचो. सद्गुरू जेवून त्यांची गाडी निघेपर्यंत, दिसणं शोयपर्यंत आम्ही तिथेच थांबायचो. खूप म्हणजे नामधारकांना तो अनुभव असेलच. आम्ही गेलो तिथे कार्यालयात, खूप गर्दी होती, बरीच गर्दी होती. सद्गुरूंना असं जवळून बघितलं, एकदमच फारच विलक्षण अनुभव होता. आणि मग सद्गुरूने आमच्याकडे बघितलं. कळमकर काका म्हणाले, हेच ते तावडे ज्यांचं मी तुम्हाला सद्गुरू सांगितलेलं. तर सद्गुरू हसले, म्हणाले तुम्ही थोडं थांबा, मी नंतर बोलतो. मग सद्गुरूंचं काही सगळ्यांची गेटीबिटी झाल्या, आम्ही खाली थांबलो. आम्हाला परत बोलवलं सद्गुरूंनी आणि नंतर म्हणाले, आणि त्यांनी लगेच डॉक्टर पत्कींना फोन लावला. बरं, आता डॉक्टर पत्की म्हणजे हे वरळीचे खूप मोठे गायनोकोलॉजिस्ट आणि त्यांच्याकडे अपॉइंटमेंटशिवाय कोणी जाऊ शकत नाही. तर डॉक्टर म्हणाले, मी ह्या दोघांना पाठवतोय उद्या, तुम्ही त्यांना बघून घ्या. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं हाफ डे टाकून तडक सकाळी तिथे गेल्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं ह्यांना आत पाठवा. तो स्टाफ आम्हाला बघे आणि त्यांना असं विचित्र नजरेने की हे विदाऊट अपॉइंटमेंट कसे काय येऊ शकतात. पण त्यांना थोडी माहिती होतं की आमची अपॉइंटमेंट तर प्रत्यक्ष माऊलींनी घेतली होती. त्याच्यानंतर डॉक्टर पत्कींनी चेकअप केलं, माझे रिपोर्ट्स बघितले. तर म्हणजे डॉक्टर कुलकर्णी यांचे ट्रीटमेंटचे पेपर्स होते माझ्याकडे. तर ते म्हणाले हरकत नाही, तुम्ही त्यांचं औषध कंटिन्यू करा म्हणून, हरकत नाही. तर मग आम्ही परत येऊन सद्गुरूंना अपडेट्स दिले. सद्गुरू म्हणाले डॉक्टर पत्के म्हणतात तसं तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर आम्ही परत आमचं रुटीन सुरू झालं. जॉबची घाई, सगळी धावपळ चालू होतीच. आणि नवीन घरी राहायला गेलो होतो आणि अचानक माझ्या बाळाची मला न्यूज आली. आणि न्यूज आल्यावर सगळा आनंद झाला. म्हणजे सद्गुरूंना भेटल्याच्या पुढच्याच वर्षी मला बाळ झालं. आणि मग आम्ही 2011ला आमच्या बाळाला घेऊन सद्गुरूंना भेटीला गेलो आणि माऊलींच्या हातात दिलं बाळाला. माई आणि सद्गुरू अतिशय प्रेमाने तिच्याकडे बघत होती. ती बसली आहे मुलगी माझी इथे आणि खूप तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला त्यांनी. आणि मग प्रल्हाद दादा पण म्हणाले, बघा तुम्हाला सांगितलेलं ना बाळ होणार. म्हटलं हो हो हो. आणि आम्ही तिकडून निघालो. आणि त्याच्यानंतर अजून 1 वर्षाने 1.5 वर्षाने मला दुसरी मुलगी झाली. म्हणजे आपण मागतो 1 आणि देव देतो 2, म्हणजे माऊली देतात 2. तर ती दुसरी मुलगी झाली आम्हाला. आणि आम्ही मालाड ईस्टला यायचं ठरवलं, कारण मला जॉब करायचा होता. आणि जर मुलींना बघण्यासाठी कुणी नसतं तर मी जॉबही सोडला असता. पण मी म्हटलं आमच्या घरात शहाणपण आहे, माझे सासू सासरे जीवन विद्येत आहेत. तर सासूबाई म्हणाल्या की तू कर नोकरी, मी आहे मुलींना सांभाळायला. सासरेसुद्धा तेव्हा रिटायर झाले होते. आणि मग त्यांनी मुलींची जबाबदारी घेतली. आणि त्याच्यानंतर असं झालं की आम्ही सकाळी मी एका आणि दोघी छोट्या होत्या, 1.5-2 वर्षाचं अंतर दोघींमध्ये. मग एकीला सकाळी ऑफिसला जाताना मी घेऊन जायचे, सासूबाईंच्या घरी ठेवायचे. आणि दुसरीला मग ते घेऊन यायचे आणि सासूबाईंच्या घरी ठेवायचे. आम्ही शिवशक्तीमध्ये भाड्याने राहायला आलेलो तेव्हा. म्हणजे कसं सासूबाईंच्या त्या एरियामध्येच आम्हाला हवं होतं घर, म्हणून आम्ही शिवशक्तीमध्ये राहायला आलो. आणि अशी धावपळ चालू होती. मुली मोठ्या होत होत्या त्याच्यामध्ये. आणि माझं घर कसं होतं, ग्राउंड फ्लोअरला होतं भाड्याचं. तर घरी जाताना फर्स्ट फ्लोअरच्या बिल्डिंगची त्या फ्लॅटची खिडकी मला फार आवडायची. आणि त्या खिडकीतनं मी असा विचार करायचं, म्हणजे रोज व्हायचं हे, की या खिडकीतनं बाहेरची ग्रीनरी किती छान दिसत असेल, कारण शिवशक्तीमध्ये खूप ग्रीनरी आहे. तर ते असं बरेच, म्हणजे त्याला 4-5 वर्ष झाली. आणि माझा विचार माऊलींना समजला आणि ती माझा विचार, कल्पना, भावना प्रत्यक्षात उतरली. आमचे गुरुबंधू श्री महेश जाधव यांनी फोन केला मिस्टरांना आणि म्हणाला, दादा मी शिफ्ट होतोय, तू ही रूम घेशील का? तर आम्ही तर एका पायावर तयारच होतो. आम्ही ती रूम घेतली, कायदेशीर कारवाई झाली. मी जाधव परिवाराचे खूप खूप आभार मानते, मी त्यांची कृतज्ञ आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. आमच्या पप्पांनी आम्हाला ह्याच्यात खूप मदत केली. आणि आमचं कुटुंबच नेहमी असतं आमच्या प्रत्येक ह्याच्या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही आत्ता पण मी जेव्हा खिडकीत उभी राहते, बाहेरून सगळं बघते,
तर मनोमनी आणि क्षणोक्षणी मी सद्गुरूंचे आभार मानते, माईंचे आभार मानते आणि पै कुटुंबियांना मनोमन वंदन करते. त्याच्यानंतर असं आहे की माझा करिअरचा टप्पा होता तिथे, मुली मोठ्या होत होत्या, त्याच्यामुळे मी जॉब चेंज करणं मला शक्य नव्हतं. कारण कसं होतं की काही झालं, मुलींची तब्येत बरी नाही, काय मला घरी राहणं भाग होतं. अशा वेळेला मी ठरवलं की आहे ती नोकरी कंटिन्यू करते. आणि मग माझे सहकारी मला खूप चांगले लाभले. आपण जेव्हा जीवनविद्येत असतो, आपले विचार चांगले असतात, तेव्हा आपल्या आजूबाजूची माणसं पण नेमकी सद्गुरू आपल्याजवळ आणून ठेवतात. आणि ह्याचा मला विलक्षण अनुभव आहे. मला कधीही ऑफिस पॉलिटिक्स फेस करावं लागलं नाही. मला कधीही कोणाचं काय म्हणतो आपण हेट्रेट मला म्हणजे कधी सहन करावं लागलं नाही. आणि माझे ते 2 सहकारी होते, ते अतिशय चांगले होते. म्हणजे कधी मला उशीर झाला तर ते सांभाळून घ्यायचे, फोनवर अपडेट्स घ्यायचे की मॅडम आम्ही असं करतो असं माझं चाललं होतं सगळं. परत काय झालं, आमचे ते साहेब होते, ते फार कडक होते तिथे. आणि ते सुरतला असायचे आणि आमचं ऑफिस अंधेरीला होतं. तर ते आठवड्याचे 2 दिवस ते इथे यायचे अंधेरीला. बरं, ते एवढे कडक होते की ते लोकांना शिवीगाळच करायचे आणि अक्षरशः उलटं काही बोलायचे. तर मलाही भीती वाटायचीच त्यांची, पण माझी विश्वप्रार्थना चालू असायची. आणि तेव्हा मग काय झालं, ते जेव्हा मला बोलायचे, मी आपली प्रार्थना करत जायचे, तर माझ्याशी चांगलं बोलायचे. अच्छा ठीक आहे, आप जाओ. आणि नंतर काय झालं, मी त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली आणि ते फार हुशार होते, खूप इंटेलिजंट होते. तर त्यांना ना शॉर्ट आणि स्वीट आवडायचं. मग तसं मी माझे रिपोर्ट्स बनवू लागले की त्यांचा वेळ कमी लागावा त्याच्यामध्ये. मग जेव्हा ते यायचे असायचे, मी त्यांना मेल्स करायची आणि मग तो कामाचा आढावा ते घ्यायचे, मला चेंजेस करायला सांगायचे. मग जेव्हा ते यायचे प्रत्यक्षात ऑफिसमध्ये, तर माझं 5च मिनिटाचं काम व्हायचं आणि मी एकदम कॉन्फिडेंटली त्यांना सगळे उत्तरं द्यायचे. बरं, असं झाल्यानंतर की ते सुरतला गेले की त्यांना काही गोष्टी आठवायच्या नाहीत. मग ते मला फोन करायचे की रश्मी इसका क्या उसका क्या. मग मी त्यांना अपडेट्स द्यायचे. म्हणजे मी एक प्रकारे त्यांची सपोर्ट सिस्टम झाले होते. तर अशा प्रकारे हे चाललं होतं. आणि जेव्हा मी ठरवलं, माझ्या मुली मोठ्या होत होत्या, मिस्टरांनी जॉब चेंज केला, मी पण म्हटलं चला तर मी पण एक ट्राय करते. आणि त्या दरम्यान मला प्रल्हाद दादांचं एक प्रवचन माझ्या ऐकण्यात आलं. आता हे प्रवचन ऐकण्यात आलं हे पण काही अचानक झालं नाही. मी सकाळी उठते, माझं जे रोजचं काम आहे, माझा स्वयंपाक आहे, माझी तयारी आहे, तर मी ती सद्गुरूंच्या विश्वप्रार्थनेतच करते. म्हणजे मी उठते सकाळी, माझी माझं नामसंकीर्तन म्हणा किंवा माझी शरीर साधना हे सगळं चालू असतं, हरिपाठ असतो आणि त्याच्याबरोबर मी सद्गुरूंची प्रार्थना किंवा दादांचं प्रवचन लावते. तर त्या प्रवचनात दादांनी एका मुलीचा अनुभव सांगितला की तिला जॉब चेंज करायचा होता. आणि मग तिने दादांना विचारलं, तर दादा म्हणाले की तू कृतज्ञतेची साधना कर. आणि दादांनी ते अगदी विस्तारपूर्वक सांगितलं की तुम्ही करंट जॉबची, करंट बॉसची तुम्ही कृतज्ञता करा. तर ते मी ऐकलं आणि म्हटलं चला आपण पण करूया. आणि मी माझ्या बॉसची कृतज्ञता व्यक्त करायला लागले आणि मी माझ्या कंपनीची कृतज्ञता व्यक्त करायला लागले. असं मनोमनच, कोणालाच काही माहीत नव्हतं. आणि माझ्या साहेबाचं खूप चांगलं होऊ दे असं त्याचं भलं चिंतायला लागले. आणि त्याच्यानंतर माझा कलिग एक सोडून गेला, दुसरीकडे जॉईन झाला. आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी, 7-8 महिन्यांनी मला त्याचा फोन आला. मला म्हणाला की मॅडम कांदिवलीला एक जॉब आहे, तुम्ही तिथे ट्राय कराल का. म्हटलं का. तर म्हणे नाही, जॉब चांगला आहे, मी रिजेक्ट झालो, तुम्ही तरी ट्राय करा. म्हटलं चल मी बघते. आणि मी गेले तिथे. आणि हे प्रल्हाद दादा काय म्हणालेले की तुम्हाला तिथे अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल. तर हे मी चांगलं लक्षात ठेवलेलं आणि मी तशी करत होते, भलं करची साधना वगैरे सगळं चालू होतं. तर मी तिथे गेले, तिथे व्हीपीने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि सद्गुरू कृपेने माझा रिझ्यूम स्ट्रॉंग होता आणि खूप सारे पॉईंट्स माझे मेन्शन होते. त्यांनी विचारलं मला आणि 5च मिनिटात माझं सिलेक्शन झालं. चांगली मला ऑफर दिली त्यांनी आणि मला ऑफर मिळाली ही तर आनंदाचीच गोष्ट आहे. मी तिथे रुजू पण झाले. पण त्याच्यात एक आनंदाची गोष्ट होती की तिथे 16 वर्षात हे पदच नव्हतं आणि हे पद ते क्रिएट झालं. म्हणजे तुम्ही विचार करा, दादांनी आपल्याला किती प्रॅक्टिकल नॉलेज दिलं आहे. आपल्याला फक्त ते आचरणात आणायची आपल्याला फक्त गरज आहे. आणि आता जसे प्रल्हाद दादा सांगतात की आपल्याला ही विश्वप्रार्थना करायला पाहिजे, आपल्याला साधना करायला पाहिजे. आमच्या आयुष्यात जे काही चेंजेस आले आणि जी काही भरभराट आली ही फक्त आणि फक्त विश्वप्रार्थना, सद्गुरू माऊली आणि प्रल्हाद दादा यांच्यामुळे आली. मी त्यांची कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करते. आज माझी ज्येष्ठ नागरिक आहे, माझे सासू सासरे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे, त्यांना चांगले डॉक्टरची त्यांना अपॉइंटमेंट मिळते, त्यांचं औषध चालू आहे. 2 वर्षापूर्वी माझी आई एका दुर्धर आजाराने आजारी होती, त्यातून ती विनायच बाहेर पडली, काहीही त्रास झाला नाही आम्हाला. आणि आम्ही सतत जेव्हा आम्ही तिच्याकडे राहत होतो, मी आणि माझी बहीण रात्री आम्ही सतत विश्वप्रार्थना करत होतो. म्हटलं नाही, सद्गुरू करणार बरोबर. आणि माझी आई, मला वाटतं काहीतरी डॉक्टरांनी 3 महिन्याचा कालावधी दिला आणि माझी आई 1 महिन्यातच उभी राहिली. तिची इच्छाशक्ती पण खूप पॉवरफुल आहे. आणि आता माझं कुटुंब, सासर तर होतंच, आता माहेर पण ह्याच्यामध्ये आलेलं आहे.
माझी लहान बहीण आता गोरेगावची संचालिका आहे BSKची आणि तिचा मुलगा पण म्हणजे अशी कृतज्ञता घेतो त्यांच्या ऑनलाईन क्लासमध्ये. तर अशी सगळीकडून भरभराट होत आहे आणि मी माझ्या मिस्टरांची कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते इथे की त्यांनी आजपर्यंत मला इतकं सपोर्ट केला आणि त्यांनी एक छान काम केलं की त्यांनी माझ्या मुली लहान होत्या 3-4 वर्षाच्या आमच्या, तर त्यांनी BSKत पाठवायला सुरुवात केली. मलाही कंटाळा यायचा, मी म्हणायचे जाऊ द्या ना त्या कंटाळल्या, तर नाही म्हणे ते जायलाच पाहिजे, तिथे गेलंच पाहिजे. तर हा जो अट्टाहास आहे ना हा सगळ्यांनी आपण केला पाहिजे आणि आज त्या BSKमुळे त्यांच्यामध्ये खूप फरक पडला. त्या त्यांच्या अकॅडमिकमध्ये आणि त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप पुढे निघून आल्यात. लोक त्यांचं कौतुक करतात, आम्हाला फार बरं वाटतं. मी आता थांबते इथे. माझ्या आयुष्यात जशी भरभराट आली तशी सर्वांच्या आयुष्यात यावं अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. विठ्ठल विठ्ठल. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोमन आभार.